नमस्कार. अक्षय तृतीयेला बनवूयात आंब्याची पुरणपोळी. नेहमीच्या पुरणपोळीपेक्षा वेगळी पुरणपोळी करूयात. इथे 1 तास भिजवलेली 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतली आहे. कच्ची घेतली तरी चालेल. भिजवलेली डाळ छान मऊ शिजते म्हणून ती इथे भिजवलेली घेतलेली आहे. डाळ कुकरमध्ये शिजण्यासाठी टाकूयात. गॅसवर 2 ते 3 शिट्ट्या करून घेऊ. शिजण्यासाठी पाणी घालून डाळीच्या वर येईल एवढे पाणी घातलेले आहे. डाळ शिजायला ठेवली आहे तोपर्यंत कणिक मळून घेऊयात. 1 वाटी गव्हाचे पीठ घेतले, अर्धी वाटी मैदा, चवीपुरते मीठ, चिमूटभर हळद. हळदीमुळे पोळीला छान कलर येतो. पीठ मळून घेऊ. मळलेल्या कणकेवर 1 चमचा तेल घालून कणिक छान पुन्हा मळून घेऊ आणि भिजण्यासाठी अर्धा तास झाकण लावून ठेवून देऊ. इथे 2 आंबे स्वच्छ धुवून घेतलेले आहे. ते हाताने मऊ करून घेतलेत. मऊ केल्यामुळे त्याचा रस लवकर निघतो. काढलेला रस मिक्सर किंवा हँड मिक्सरनी बारीक करून घेऊ. शिजलेली डाळ काढून घेऊ. डाळ चाळणीवर टाकून त्यातील पाणी पूर्ण निथळण्यासाठी ठेवून देऊ. डाळ निथळल्यानंतर कढईमध्ये टाकू. त्यामध्ये अर्धा चमचा मीठ. फुल गॅसवरती ठेवूयात. त्यामध्ये अर्धी वाटी गूळ घातलेला आहे. अर्धी वाटी साखर टाकलेली आहे. तुम्ही साखर नुसती टाकू शकता किंवा गूळ. फुल गॅसवरती पुरण परतून घेऊयात. त्यामध्ये आपण काढलेला 1 वाटी रस टाकून घेऊन छान परतूयात. पुरण छान परतलं गेलंय. उलटण्यावरती तसंच राहिलं की पुरण आपलं तयार आहे. पुरण मिक्सरमध्ये बारीक करा किंवा पुरण यंत्रामध्ये बारीक करून घेऊ. बारीक केलेल्या पुरणामध्ये विलायची पावडर, जायफळ पावडर मिक्स केलेली आहे ती टाकू. 1 चमचा. वेलची पावडर मिक्स करून घेऊ. मळलेल्या कणकेतून छोटा गोळा घेऊन त्याची वाटी करून घेऊ. या पद्धतीनं वाटी केलेली आहे. त्यामध्ये पुरण भरू. मोदकासारखं भरून घ्यायचे. वर आलेली कणिक काढून घेऊ. पुन्हा त्याचं तोंड बंद करून थोडासा दाब देऊन गोल करून घेऊ. पोळी लाटायला घेऊ. छान पोळी लाटून तयार.
तव्यावर टाकून घेऊ. त्यावर साजूक तुपावर भाजू. छान लालसर पोळी भाजून घेऊ. ही पोळी चवीला खूपच छान लागते. तुम्हीही करा. कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. छान पोळी तयार आहे. करून बघा.